नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमचं थेट श्रीलंकेमधून आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा। मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय। त्यामुळे जी ब्रेकिंग न्यूज, जी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। पहिलीच ब्रेकिंग न्यूज, एशिया कप 2023 30 ऑगस्ट पासून सुरू झाला, पण हे फारसं कोणाच्या लक्षात पण आलं नसेल, कारण का कोणती स्पर्धा भारत पाकिस्तान मॅच झाल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही। दुसरी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आशिया खंडातल्या 48 देशांपैकी 42 देश या स्पर्धेत सहभागी होणार नाही, फक्त 6 देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। भारतीय संघ त्यांची पहिलीच मॅच आपले लाडके नातेवाईक पाकिस्तान यांच्यासोबत 2 सप्टेंबरला पॅलेकेले इंटरनॅशनल स्टेडियम म्हणजे इथे खेळणार आहे। आणि ह्या मॅच साठी फक्त प्रेक्षकच नाही तर पाऊस सुद्धा खूप एक्साइटेड आहे, असं आत्ताच मला श्रीलंकेच्या हवामान खात्याने सांगितलंय। भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ बघता केएल राहुल पहिले 2 सामने खेळत नसल्यामुळे भारताचा पारडा नक्कीच जड असेल। त्याचबरोबर भारताचा कुठला खेळाडू कुठल्या पोझिशनवर बॅटिंग करेल हे चिठ्ठ्या टाकून ठरवलं जाईल। वळूयात आता मैदानाकडे। मला वाटतं जो कर्णधार टॉस जिंकेल त्याला माईक वर बोलायची संधी पहिली मिळेल। मॅचचं प्रेडिक्शन करायचं झालं तर जो कोणी संघ समोरच्या संघापेक्षा कमी धावा करेल तो संघ नक्की हरेल। तर मित्रांनो, ह्या ब्रेकिंग न्यूज, हे प्रेडिक्शन्स तुम्हाला कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय। बाय बाय, मॅच बघतो।